नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, मारहाण आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी मायलेकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोनेगाव वाहतूक विभागात कार्यरत महिला पोलीस हवाल शुभांगी भांडवकर या पोलीस हवालदार मनीषा भोसले यांच्यासह सावरकर नगर चौकात वाहन तपासणी मोहीम राबवत होत्या। यावेळी एक दुचाकी चालक अल्पवयीन असल्याचा संशय आल्यानं त्यांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं आणि चालकाला लायसन्स दाखवण्याची मागणी केली। मात्र चालकानं परवाना दाखवण्यास नकार दिला। दरम्यान त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या आईनं पोलिसांच्या कारवाईला विरोध करत वाद घालण्यास सुरुवात केली। काही वेळातच महिलेनं पायातील चप्पल काढून महिला पोलिसांच्या दिशेने फेकली आणि अश्लाघ्य भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे। याशिवाय पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप करत सोशल वर्कर असल्याचं सांगून परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली। तक्रारीनुसार संबंधित महिलेनं महिला पोलिसांचा मोबाईल फोन रस्त्यावर फेकून दिला, तसंच त्यांच्या गणवेशाची कॉलर आणि केस पकडून ओढताण केली। तर दुसरीकडे या तरुणाने या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला। घटनेनंतर दोनही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। दरम्यान महिला पोलिसांच्या तक्रारीवरून या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात या मायलेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी सोशल वर्कर आहे, वकिलाची मुलगी आहे असं म्हणून त्यासोबत वाद करून त्यांची जे मोबाईल आहे, ज्या महिला ज्या ट्रॅफिक अंमलदार आहेत त्याची जे फोटो काढत होते त्यावेळेस त्यांचा मोबाईल फेकून दिला। त्यानंतर चपलेनसुद्धा मारहाण केलेली आणि शिवीगाळ केलेली आहे। यावरून सदर अनोळखी महिलेवर आणि जो वाहन क्रमांक MH31 GB 9464 दुचाकी वाहन आहे त्याच्यावर त्याच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावरून महिलेचं नाव आपण माहिती केलेलं आहे। आता पुढील तपास सुरू आहे।